ते अभ्यास कसा करावायचा, अभ्यासात नेमकं काय सिलेबस आहे ते शोधून काढलं, आता त्याच्यावर काम करायचं, ह्याचा अभ्यास आपल्याला कसं करायचा. प्रत्येकाचं काढायचं, मराठीचंच नाही इंग्लिशचं पण काढायचं. त्याच्यानंतर सायकोलॉजीचं जे आपलं आहे ते सायकोलॉजीचं. आणि मग तुमचं जर पेपर वन असेल तर मॅथमॅटिक्स वेगळा आहे त्याच्यामध्ये. आणि पेपर वन मध्ये ईव्हीएस, ईव्हीएस म्हणजे इन्व्हायरमेंट स्टडीज हा वेगळा येतो. कारण पेपर वन मध्ये इन्व्हायरमेंट स्टडी मध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र म्हणजेच राज्यशास्त्र आणि हा तुमचा विज्ञान हा भाग येतो. कारण त्याला परिसर अभ्यास नाव दिलं. आणि इयत्ता पहिली ते पाचवी मध्ये तो परिसर अभ्यासामध्ये हा वेळच आहे. हे सगळं काढता आलं पाहिजे. मग त्यात कुठलं कुठलं कंटेंट आहे याचं सिलेबस आमच्याकडे रेडी आहे. हा सिलेबस आमच्याकडे असल्या कारणामुळं आम्ही बरोबर त्या गोष्टी त्या विद्यार्थ्यापर्यंत बरोबर पोहोचवतो आणि त्या गोष्टी तयार. आणि तुम्हाला जे मी आता सगळ्या गोष्टी सांगितल्या ह्या गोष्टी सुद्धा ऑलरेडी आम्ही करून ठेवलेल्या आहेत. विद्यार्थ्यांकडला हे जास्त शोधायची गरज पडत नाही, त्याला मनी शोधण्यासाठी पुस्तकं त्याला हुडकायची गरज पडत नाही. ऑलरेडी आम्ही काढून ठेवलेलं आहे. ऑलरेडी ह्या सगळ्या मटेरियल पुस्तकामधलं, टेक्स्टबुक मधलं सगळं ऑथेंटिक मटेरियल रेडी आहे. आणि त्याच्या रिलेटेड एक्स्ट्रा नॉलेज देण्यासाठी ऑथेंटिक मटेरियल सुद्धा आपल्याकडे रेडी आहे. आपल्याकडे ह्या गोष्टी फोर्स करण्यासाठी, ह्या गोष्टी टीच करण्यासाठी ऑथेंटिक टीचर आहेत. सब्जेक्ट वाईज शिकवतात, सब्जेक्ट वाईज टीच करतात, सब्जेक्टला फोकस करून त्याच्यामध्ये डेप्थ नॉलेज देतात. आणि ते हे सांगतात की ह्याच्यावर प्रश्न कसा येतो आणि ह्याच्या दृष्टीने तुम्हाला नेमका अभ्यास काय करायचा. ज्या विद्यार्थ्याला हे कळतं की ह्याच्यावर नेमका अभ्यास कसा करायचा आहे आणि त्याच्यावर कसा प्रश्न विचारला जातो, तोच विद्यार्थी यशस्वी होतो हे लक्षात घ्या. अभ्यास करण्यासाठी किंवा एखाद्या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. फक्त त्याच गोष्टी वेगळ्या पद्धतीने कराव्या लागतात. अभ्यास सगळेच करतात, पाच ठराविकच होतात का, तर त्यांनी वेगळ्या पद्धतीने अभ्यास केलाय. तुम्ही काय केलंय सांगतो, बाजारात गेला, एकच ठोकळा टीईटीचा घेतला, आले आणि नुसतं ठेवून दिलाय. एक दोन पानं वाचताय आणि झोपून गेलाय, दोन पानं वाचताय आणि झोपीत चाललाय. ह्यानं अभ्यास होत नसतो. असे कुठले ठोकळे आणण्यानं, असं कुठलं काही केल्यानं पास होत नाही, लक्षात घ्या. आणि हे रात्रंदिवस वाचलं म्हणजे पण पास होतो अशातला भाग नाही. त्या परीक्षेमध्ये नेमकं काय विचारलंय, कशा पद्धतीनं विचारलं जातं हे ज्या विद्यार्थ्याला समजतं तोच पास होतो. लक्षात घ्या, एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल, त्याचे चार ऑप्शन असतील तर त्याचे योग्य उत्तर कोणतं आहे हे पण ओळखता आलं पाहिजे. कारण प्रश्न आणि प्रश्नाचा प्रकार ज्या विद्यार्थ्यांना कळतो तोच विद्यार्थी यशस्वी होतो. ऐरे गैरे नथू खरे कोण पास होत नसतात. लक्षात घ्या, डेप्थ नॉलेज पाहिजे. वरवरचं नॉलेजनं काही होत नाही. वरवरच्या नॉलेजनं काही काही होत नाही. डेप्थ नॉलेज पाहिजे. आणि ते नॉलेज घेताना आपल्याला योग्य गायडन्स पण पाहिजे. डेप्थ नॉलेज घ्यायचं कसं, ऑथेंटिक पुस्तकं कशी, आता मी ही जी सांगितली पुस्तकं, पाठ्यपुस्तकं, ह्यातलं मटेरियल कसं काढायचं हे पण आपल्याला माहित पाहिजे. कारण ह्यातलं मटेरियल जर तुम्ही स्वतः वैयक्तिक काढायला गेले, तुम्ही स्वतः वैयक्तिक काढायला गेले तर तुम्हाला नाही नाही म्हटलं तरी 15 दिवस एका पुस्तकाला जातात. आणि खूपच प्रयत्न केला तर 8 दिवस समजा. तर 8 दिवस एका दिवसाला जर एका विषयाला जर लागले, 5 विषय आहेत, 8 पंचे 40 इथंच गेले. आणि पेपरला वेळ किती आहे आपल्याकडे, फक्त 30 दिवस आहे. येणाऱ्या 30 दिवसामध्ये आपल्याला वाचायचं आहे, स्मरण करायचं आहे, त्याचं प्रत्याभरण करायचं आहे, फीडबॅक द्यायचा आहे. जो कंटेंट शिकला त्याच्यावर रिव्हिजन करायचे आहे. कारण ज्ञान आलं म्हणजे सगळं झालं असं नाही, तर त्याच्यावर रिव्हिजन करता आली पाहिजे. जोपर्यंत विद्यार्थी त्याच्यावर रिव्हिजन करत नाही तोपर्यंत तो घटक समजत नाही, लक्षात ठेवा. नागरिकशास्त्र असू दे, समाजशास्त्र असू दे, इतिहास असू दे, भूगोल असू दे, ज्याच्यातले काही प्रश्न ठरलेले आहेत, तो त्याच्याच कंटेंटवर येतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पेपर एक मध्ये 4 मार्कासाठी, पेपर दोन मध्ये 3 मार्कासाठी, माहित आहे का आपणास. मग त्याच्यावरती सुद्धा नेमकं कशावर प्रश्न असतो, त्याच्यावर नेमकं कसा कल आहे हे माहित असणं गरजेचं. त्याच्यासाठी त्यांचा नेमका अभ्यास कसा करायचा. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलं म्हणजे झालं का, पेपरला विचारणार काय आहे आणि आपण वाचतोय काय हे सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, भूगोलासारखा प्रश्न किंवा भूगोलासारख्या विषयातनं पैकीच्या पैकी मार्क घेता येतात. मग त्याच्यासाठी नेमकं काय वाचायचं, त्याचं ऑथेंटिक काय असलं पाहिजे, नेमकं पुस्तकातलं काय बघायला पाहिजे. त्याच्यामधले बघा तुमचं आकाशमान आहे, बरोबर नाही हा. आता इथून जी सुरुवात होतो आपला भूगोल, तो तर खाडीपर्यंत जातो. किती ठरलेले प्रश्न आहेत. टीईटीला पण फोकस आहे, त्याच्या टीईटी मध्ये पण फोकस आहे, त्याच्यामध्ये पण प्रश्न ठरलेले आहेत, कशावरून काढायचे त्यांचं पण नियोजन आहे. फक्त तो आपल्याला कळत नाही म्हणून तो अवघड वाटतो. लक्षात घ्या,
सातत्यानं 10-12 वर्षानं यशस्वी उज्ज्वल यशाची परंपरा अशीच चालली नाही. असाच टीईटी मध्ये किंवा सीईटी मध्ये रिझल्ट लागत नाही. लक्षात घ्या, जे विद्यार्थी 40 माझ्याकडे येतात आणि ते 40चे 40 जर पास होत असतील, तर अशी काय जादू आहे बाबा? तर ही जादू आहे, की मुलांना ऑथेंटिक आणि प्रश्नांचे प्रकार काढून देणं. आणि हे काढत असताना लक्षात घ्या, पुण्यासारख्या माहेरघरामध्ये आपण राहतोय आणि पुणे म्हणजे काय तुम्हाला माहितच आहे. आणि हे सगळ्या गोष्टी चालवत असताना, या सगळ्या गोष्टीतून जात असताना आपल्याकडे प्रॉपर प्लॅनिंग असायलाच पाहिजे. आणि ते सद्यस्थितीला तुमच्याकडे नाहीये. अरे अजून आपण नुसतं पुस्तकं, नुसतं क्लासेसच शोधत असतो. तर हे शोधण्यात, हे बघण्यात आपल्याला अजून किती दिवस घालवायचे? किती दिवस आता तुम्ही नुसतं ऑनलाईनला भटकत राहाल? किती दिवस? मग याच्यात वेळ निघून नाही जाणार का? हे क्लास चांगला आहे का? तो क्लास चांगला आहे का? हे काय शिकवतंय? ते काय शिकवतंय? असं जर करण्यामध्ये तुमचे दिवसाच्यावर दिवस जात असतील, तर तुम्ही अभ्यास कधी करणार आणि यश कधी मिळवणार? आहे की नाही एक प्रश्न? आहे की नाही एक प्रश्न? मग तुमच्याकडे लक्षात घ्या, तुमच्याकडे जर इच्छा असेल तर मार्ग सापडतोच. हं? इच्छा असेल तेथे मार्ग सापडतोच. ही पण एक म्हण आहे. ही पण मराठी भाषेतली म्हण आहे. मग या म्हणीचा अर्थ कळला पाहिजे. हं? तसं तुम्हाला सुद्धा इथे तुमच्याकडे इच्छा असेल तर मार्ग सापडणार आहे. तुमची इच्छा जर ती पास होणच असेल तर मार्ग आपल्याकडे खुले आहेत. फक्त त्या मार्गाचा तुम्हाला वापर करता आला पाहिजे. लक्षात घ्या, शिक्षक परीक्षा जी काही परीक्षा आहे ही 2 स्तरावर घेतली जाते. पहिलं स्तर म्हणजे पेपर 1, दुसरा स्तर म्हणजे पेपर 2. आता पहिला स्तर हा प्राथमिक स्तरासाठी आहे, दुसरा स्तर हा उच्च प्राथमिक स्तरासाठी आहे. प्राथमिक स्तर म्हणजे इयत्ता 1ली ते 5वीच्या वर्गाला जे काही शिकवायला वाटतं अशा शिक्षकांसाठी जे डी वगैरे आहेत. आणि जो उच्च प्राथमिक स्तर आहे तो डी-एड वाला शिक्षक सुद्धा शिकवू शकतो. फक्त बी-एड किंवा एम-ए-डी-एड त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि बी-एड वाला सुद्धा चालतो. हे सगळं करत असताना ह्याच्यावर नेमकं काय आहे? पेपर 1 मध्ये बघा, आपल्याकडे 150 मार्कचा पेपर आहे. त्याच्यासाठी 2.5 तास वेळ म्हणजे 150 मिनिटं आहेत आणि तो एकूण 150 मार्काचा पेपर आहे. या 150 मार्काच्या पेपरमध्ये एकूण 5 सेक्शन आहेत. किती सेक्शन आहेत आपल्याकडे? एकूण एकूण 5 सेक्शन आहेत. ह्या 5 सेक्शनमध्ये आपल्याला हे पेपर एक बरं का, याच्यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र आहे. त्याला आपण मानसशास्त्र म्हणतो. याच्यामध्ये बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आहे. ते 20 मार्कासाठी आहे. ते किती मार्कासाठी आहे? 30 मार्कासाठी आहे. आणि हे 30 मार्काला 30 प्रश्न आहेत. ते बहुपर्यायी आहेत. दुसरं आहे भाषा आहे, जी लँग्वेज आहे. आता आपली पहिली भाषा इंग्रजी असणार आहे. काही जणांनी मराठी निवडली असेल. इंग्रजी पहिली असणार आहे. इंग्रजी भाषा हे पहिलं. कारण आपला पेपरची सुरुवात पण इंग्रजीपासूनच होणार आहे. मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी पहिली जो प्रश्न आहे तो इंग्रजीपासून सुरू होणार आहे. तो पहिला प्रश्न इंग्रजीचा, तो 30 प्रश्नापर्यंत असेल. एकूण गुण त्याला पण 30 आहेत. 30 बहुपर्यायी प्रश्न आहेत. भाषा 2 तुमची सगळ्यांची मराठी असणार आहे. पण या ठिकाणी काही उर्दू मीडियमचे विद्यार्थी आहेत, काही हिंदी मीडियमचे आहेत. तर त्यांच्यासाठी जो मीडियम निवडलाय ती पहिली भाषा असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 30 मार्काचा गणित आहे, की त्याच्यामध्ये 30 प्रश्न असतील ते एकूण बहुपर्यायी. इथे काही डिस्क्रिप्टिव्ह नाही आहे. त्यानंतर परिसर अभ्यास आहे, जो पण 30 मार्काचा आहे. 30 प्रश्न असतील ते पण बहुपर्यायी आहेत. आता हे पण 150 मार्काचा प्रश्न झाला, 150 प्रश्न झाले आणि 150 मिनिटं सुद्धा तुमच्याकडे झालेली आहेत. इतक्या कमी वेळामध्ये तुम्हाला हा पेपर सोडवायचा आहे. त्याच्यासाठी हे डेप्थ नॉलेज असलं पाहिजे. पेपर सोडवत असताना सुद्धा काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात, की गणिताला नेमकं किती वेळ सोडवायचा आहे. प्लस पहिलं सेक्शन सोडवायचं कोणतं हे त्याला जमतं जो यशस्वी होणार आहे. लक्षात घ्या, इथं सुद्धा तो ट्रिक आहे. या ट्रिक मधून घेत असताना याच्यामध्ये स्कोरिंगचे विषय कोणते आहेत? त्या स्कोरिंग मधून नेमकं स्कोरिंग कसं करायचं? मग स्कोरिंग कुणाला होईल? त्याची डेप्थ किती असली पाहिजे? हे ज्याला जमतं, हे ज्याला समजणार आहे, तोच विद्यार्थी ह्या सेक्शन मध्ये किंवा इथं 90 मार्काला पास होणार आहे. लक्षात घ्या, पासिंग जो आहे तो ओपन वाल्यांसाठी 90 मार्कासाठी आहे आणि ओपन एसबीसी किंवा एससी एसटी अपंग असतील यांच्यासाठी 83 मार्काला आहे. किती मार्काला आहे? 83 मार्काला. आणि ओपन साठी 90 मार्काला. हे आहे तुमचं पासिंग. आणि हे मिळवणं सुद्धा खूप सोपं आहे. याला काही जास्त लागत नाही. मानसशास्त्र तुमच्या हाताचा मुळा असणार आहे. तो एकदा का समजला की तुम्ही इथं आरामशीर 25 मार्क मिळवू शकता. एवढं काय अवघड नाहीये. भाषा विषयामध्ये ग्रामर व्यवस्थित समजला की त्या ग्रामर मधून तुम्ही 20-20, 22-22 जर मार्क मिळवली, कमीत कमी 20 मिळवली, जास्तीत जास्त 22 जरी मार्क मिळवली,
तर झालं ना. या दोन भाषेमध्ये 20-20 म्हणले की 40 झाले आणि इकडे 25 म्हणले की 65 मार्क झाले. म्हणजे 3 विषयामध्ये तुम्हाला 65 झाले. आता पास होण्यासाठी 90 मार्कासाठी किती मार्क मिळेल? जवळजवळ 25 मार्क. ते कुठून मिळवायचे आहेत? 60 मार्कामधून 60 मार्कामधून आपल्याला 25 मिळणार नाहीत का? मिळणार नाहीत का? सहज मिळतात. त्याच्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग पाहिजे. मला काय येतं, मला काय येत नाही. ते जे येत नाही त्याला थोडं प्रयत्न करणं, जे येते त्याला अजून अतिउत्तम करणं हे तुमचं काम असेल. हे तुम्हाला 30 दिवसामध्ये करायचंय. किती दिवसामध्ये करायचंय? 30 दिवसामध्ये करायचंय. जे विद्यार्थी पेपर 1 देत आहेत, त्यांच्यासाठी बघा हा तुमच्यासाठीच आहे. तुमचे हे विभाग, तुमचा पेपर असा येणार आहे. तुमचा पेपर जे मराठी माध्यमातून पेपर देत आहे, त्यांचा पहिला प्रश्न इंग्रजीचा असणार आहे. 1 ते 30 इथं दिसतंय बघा. त्याच्यानंतरनं प्रश्न क्रमांक 31 ते 60 हा मराठीचा असणार आहे. प्रश्न क्रमांक 61 ते 90 हा इंग्रजी सॉरी हा बालमानशास्त्राचा असणार आहे, जो मराठीत आणि इंग्रजीत येणार आहे. त्यानंतरनं प्रश्न क्रमांक 91 ते 120 हा गणितातला आहे. परिसर अभ्यासावर 121 ते 150 नंबरचे प्रश्न असणार आहे. तसंच इथं मराठीचं झाल्यानंतर इंग्रजी माध्यम आहे, उर्दू माध्यम आहे, हिंदी माध्यम आहे, अशी 9 माध्यमं आहेत आणि या 9 माध्यमांचा उल्लेख सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे. आणि हे जे दिलेलं आहे हे काही मी घरनं तयार करून आणलेलं नाहीये. तर हे ऑटोमॅटिकली आपलं टीईटीच्या वेबसाईटवरचं आहे. त्यांनी हे ऑलरेडी दिलेलं आहे आणि अशाच पद्धतीचं पेपर येतो. हे प्रश्नांची रचना, प्रश्नांच्या गोष्टी हे ऑलरेडी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं दिलेलं आहे. हे आपलं नाही आहे आणि हे ते अशाच पद्धतीनं देतात. तुम्ही जर ओल्ड क्वेश्चन पेपर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. हे मराठी माध्यमांचं आता जे आपण बघितलं ते इथं 2 विषयाचं घेतलेलं आहे. मग ह्याच्यासाठी नेमकी कुठली पुस्तकं वापरली पाहिजे? नेमकं काय केलं पाहिजे? ते सोपं कसं जाईल? तर इंग्रजी सारख्यामध्ये जर आपण नवीन असू, इंग्रजीनं आपलं कधी जमत नसेल, तर ह्याच्यासाठी बाळासाहेब शिंदेचं व्याकरणाचं पुस्तक खूप छान आहे. जर तुम्हाला डेप्थमध्ये जायचं असेल, डेप्थमध्ये म्हणतो एकदम अवघडमध्ये जायचं असेल आणि भाषा यांची ही पुस्तकं छान आहेत. पुस्तकं छान आहेत, पण ती डेप्थ नॉलेज देणारी आहेत. पण कमी कालावधीसाठी ही चालणारी नाहीयेत. कमी कालावधीमध्ये आपल्याला यश मिळवायचं असेल तर बाळासाहेब शिंदे आणि काही गोष्टींचं कन्सेप्ट कळलं नसेल तर पाल आणि सुरी आणि रेन अँड मार्टिनचं पुस्तक वापरण्यात काही अडचण नाही. आणि मराठीसाठी सुद्धा सगळ्यात भारी पुस्तक सोप्या पद्धतीचं आहे ते म्हणजे मोरा वाळंबे सरांचं. आता इथं जर बाळासाहेब शिंदेचं सुद्धा मराठी व्याकरणाचं पुस्तक आहे. पण इथं मोरा वाळंबे सरांचं का दिलं? तर तो सद्यस्थितीला चालणारं पुस्तक आहे. आता त्यातलं काय वाचायचं? त्याच्यामध्ये 25-30 कंटेंट आहे. ते सगळं करत बसायचं का? तर नाही. बघा तुम्हाला मी काय सांगितलं, की पेपर समोर ठेवा, त्याच्यातले कंटेंट बाहेर काढा, कशावर विचारले ते बघा आणि तेच फक्त कंटेंट ह्या पुस्तकाच्या अनुक्रमानिकावर टिक मार्क करायचं आणि तेच अभ्यासायचं. झालं. फक्त तुम्हाला निवेदन कळलं पाहिजे. त्या गोष्टी कशा सोडवायच्या हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. हे बघा तुमच्यासमोर मागील वर्षात पडलेला प्रश्न आहे. ह्याच्यामध्ये बघा पुढील शब्द म्हणून अनेकवचनी शब्द ओळखा. किती सोपा प्रश्न आहे. फक्त मग अनेकवचनी म्हणजे काय? एकवचनी म्हणजे काय? आणि आपण सोप्याच प्रश्नामध्ये अडकतो सुद्धा कसं हे लक्षात घ्या. एक तर आपण प्रश्न नीट वाचत नाही, घाईगडबडी करतो आणि 1-2 आपलं सवय कशी घाण आहे बघा, की चारही ऑप्शन कधी वाचत नाही आपण. आणि चारही ऑप्शन न वाचल्यामुळं आपल्याला आपण 2 ऑप्शन पर्यंत गेलो, की लगेच खालचे सोडायचे आणि इथंच कुठं टिक मार्क करून सोडायचे. अशी गडबड, अशी काही कामाची नाही. प्रश्न व्यवस्थित वाचणं, त्याच्यातलं महत्त्वाच्या शब्दाला अंडरलाईन करून घेणं आणि याने काय विचारलंय त्याच्यावरून फोकस करणं. आणि त्याच्यानुसार त्याची उत्तरं देता आली पाहिजे. याचं उत्तर काय आहे कमेंट बॉक्समध्ये टाका, तुमच्या लक्षात येईल. आणि याचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना आलेलं पण असायचं. त्यात काही शंका नाहीये. आता इथं मी ते सांगणार नाही. ते तुमचं काम आहे. काय सोडवायचं ते मला माहीत आहे. त्याचं काय उत्तर आहे. पण तुम्हाला कधी कळलं पाहिजे. आणि हा असाच जो भाग आहे तो मानसशास्त्राचा. आपण सिलेबस बघतोय आणि सिलेबस बघत असताना नेमका अभ्यास नेमका कसा करायला पाहिजे. आता लक्षात घ्या, आपण ज्यांना शिकवणार आहोत ती मुलं आहेत वय वर्ष 6 ते 14 ची. म्हणजे इयत्ता 1ली ते 8वी ची. याच्यामध्ये 2 पेपर केले. 1ली ते 5वी चा, 6वी ते 8वी चा. 1ली ते 6वी 1ली ते 5वी म्हणलं की वय वर्ष 6 ते 11 ची पोरं आली आणि मग 5वी ते 8वी म्हणलं की वय वर्ष 11 ते 14 ची पोरं आली. आता ह्या पोरांची नेमकी वैशिष्ट्य काय आहे? म्हणजे आपण ज्यांना शिकवणार आहोत ती पोरं तशीच का करतात? मग यांना कसं शिकवायला पाहिजे? ही एका जागी बसतात की बसत नाही? मग ह्याच्यावर त्या पद्धतीने प्रश्न येतात. मग मानसशास्त्र म्हणजे नेमकं काय? मानसशास्त्र कशाला म्हणतात?
मानसशास्त्र अभ्यासाच्या काही पद्धती आहेत. मग जीवन वर्तन पद्धत म्हणजे काय, केस स्टडी म्हणजे काय, हं? मग त्याच्यानंतर मानसशास्त्राच्या काही व्याख्या आहेत. मग त्याला कोरिलेशन करता आलं पाहिजे. मनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, किंवा मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, अबोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. ही व्याख्या कोणी केली? 2013ला हाच प्रश्न पडला होता, जोड्या लावा म्हणजे यांच्या जोड्या लावायला लावल्या. मग आम्ही एवढे नेमके पाठ त्याच्यात ठेवायच्या. आम्हाला माहित पाहिजे, इथं मी जागेवर सांगू शकतो. कसं सांगू शकतो? मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. कोण लिहिलं? मॅक्डुगल. काय याचं कोडवर्ड आहे? मन. मनाचा अभ्यास म्हणजे मन. मन म्हणजे मॅक्डुगल. मन सुरुवात होते मनाची, आणि त्याच्या जर व्याख्या ज्याने केली त्याची सुरुवात होते मनच, मॅक्डुगलची. मग तर सुटली. त्याच्यानंतर आत्म्याचं अरिस्टॉटल. आ आ आहे की नाही? बोधावस्था तुमचं विल्यम वूडचं. अवबोधावस्था सिग्मंड फ्राईड. वर्तन जेबी बॅटसन. अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या गोष्टींचं नियोजन करता आलं पाहिजे, रिकामं करता आलं पाहिजे. फक्त याच्याच नाहीये, तर बुद्धी, बुद्धिमत्ता, त्यानंतर अध्ययनाच्या उपत्ती आहेत. चुका शिका असेल, स्किनर असेल, कोहलबर्ग असेल, हं, यांच्या पण आहेत. त्याच्यानंतर ना तुमचं कार्ल मार्क्स आहे, कर्ट लेविन आहे. यांच्या पण काही काही उपपत्ती आहेत. त्या नेमक्या उपपत्त्या कोणत्या? प्रतिमान आहे. प्रतिमानामध्ये वर्गवारी केलेली आहे. प्रत्येकाची गट विभागणी केली आहे. त्याच्यावर प्रश्न येतो. हं? मग फ्रायडेचं पण प्रतिमान आहे. त्याचं नेमकं कुठलं आहे? काही प्रश्न ठरलेले असतात, त्याच्यावर प्रश्न येतो. हे माहित पाहिजे आपल्याला. ह्याच्याशिवाय काही होत नाही. हे जोपर्यंत माहित होत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टीचा अभ्यास करता येणार नाही. तुम्हाला तितक्यापैकी तितके मार्क सुद्धा पडणार नाही. म्हणून नेमका अभ्यास काय आहे, कसा असला पाहिजे, हे आपल्याला माहित पाहिजे. आता दिसतात सगळे प्रश्न बरोबर वाटतात. प्रश्न बघा कसा आहे. शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही? शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही म्हणणे. उत्तर कोण देऊ शकतं का बघूयात बघू. तुमचं काय ते हे काय बघू आपण. कोणती लागू पडत नाही म्हणताय? कोणती लागू पडत नाही. लक्षात घ्या, प्रश्न आणि प्रश्नांचे प्रकार पण किती मस्त आहेत. ते लागू पडत नाही. आता काय म्हणजे, एक लागू पडणार नाही, बाकीचे 3 लागू पडणारे असतील. याच्यातून तुम्हाला काढता आलं पाहिजे. मग हा प्रश्न पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, हा काढता आला पाहिजे. जर प्रश्न पॉझिटिव्ह असला तर उत्तरामध्ये निगेटिव्ह 3 असायला पाहिजे, एक पॉझिटिव्ह असायला पाहिजे, किंवा 3 पॉझिटिव्ह असायला पाहिजे आणि एक निगेटिव्ह असायला पाहिजे. मग हे पॉझिटिव्ह काय आहे, निगेटिव्ह काय आहे, हे सांगू शकते का कोण याचं उत्तर? याचं उत्तर कोण सांगू शकेल का? आता प्रश्न आणि प्रश्नांचे प्रकार माहित पाहिजे. मी मला सांगितले की नाही, पॉझिटिव्ह निगेटिव्ह वर्ड कसा असतो, त्याचे मग टॅगवर्ड्स म्हणून माहित असतात. त्याच्यातून टॅगवर्ड्स पण असतात. आता हा प्रश्नामध्ये याचं हे टॅगवर्ड आलं की होऊ शकत नाही, लक्षात घ्यायचं. आता हा जो प्रश्न आहे त्याचा कुठला तरी प्रश्न किंवा कुठला तरी ऑप्शन त्यांनी पॉझिटिव्ह दिसतो, पण तो निगेटिव्ह करून ठेवलेला आहे. मग तो निगेटिव्ह कसा केला, किंवा निगेटिव्ह म्हणजे नेमकं काय, मग तो पॉझिटिव्ह असतो तर मग पॉझिटिव्ह नेमकं काय, हे माहित असणं गरजेचं आहे. इथं बघा, विकास हा परिमाणात्मक असतो, विकास क्रमबद्ध असतो. ऍक्च्युली बघायला गेलं की विकास हा क्रमबद्ध असतो. प्रत्येक व्यक्तीचा विकासाचा वेग भिन्न असतो, कारण तो व्यक्ती भिन्न आहे. विकासातील बदल सुधारात्मक असतात. आता विकासातील बदल सुधारात्मक असतात का, सुधारता येतात का? हा. आणि परिणामात्मक म्हणजे काय, विकास मोजता येतो का? मग उत्तर कोणतं आहे? म्हणजे कधी कधी काय तो डबल टिप असतो. हा. तर डबल टिप होतो. आता मला असं वाटतं की चौथं पण बरोबर आहे, पहिलं पण बरोबर आहे, मग कुठलं असेल बाबा, हे होऊ शकत नाही, हे होऊ शकत नाही, हे होतं. तर मग ते कसं काढायचं? याच्यासाठी आपल्याला व्यक्त गाईड असणं गरजेचं आहे, आणि तेही कमी वेळ सेकंदामध्ये. म्हणजे एका प्रश्नाला आपल्याला एका मिनिटात सोडवायचं आहे, आणि एका मिनिटात सोडवायचं असेल तर त्याच्या पद्धतीनं आपली अभ्यासाची गती, वाचनाची गती आणि माइंड सेटअप असणं गरजेचं आहे. आपण कमी कालावधीमध्ये विद्यार्थ्यांचं माइंड सेटअप करतो. माइंड सेटअप करण्यासाठी फक्त बाहेर 3-3 दिवसाचा कोर्स लावतात, आणि त्या कोर्समध्ये त्याची 15 ते 20,000 फी लावली जाते माइंड सेटअप करण्यासाठी. पण आपण या परीक्षेच्या माध्यमातून किंवा ह्या गोष्टीमधून त्या माइंड सेटअपच्या गोष्टी फ्रीमध्ये करत असतो. का? तर सगळ्यात महत्वाचं गोष्ट विद्यार्थ्यासाठी माइंड सेटअप आहे. एकदा का माइंडला माहित झालं की प्रश्न कसा वाचायचा, तो कसा सोडवायचा, त्याच्यासाठी नेमकं खुराक किंवा खाद्य काय लागतं, हे माइंडला सेट झालं की मग पुढच्या गोष्टी माइंड आठवप करतं.
आणि एकदा लक्षात घ्या, प्रश्न सोडवताना एखादा प्रश्न अवघड लागला की ऑटोमॅटिकली दुसरा पुढचा प्रश्न किंवा मन म्हणतो अवघड आहे. आणि मन मग जर ठरवलं की पेपर अवघड आहे, की सोपं असणारे प्रश्न सुद्धा तुम्हाला अवघड वाटायला लागतात. मग पेपर सोडवताना नेमकं पॉझिटिव्ह व्ह्यू आणि सोपं आहे हे कसं बघायचं. हे खूप सोपं आहे. ह्याच्यासाठी माइंड सेटअप लागतो. ह्याच्यासाठी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड लागतो. आणि मग तो कसा मिळवायचा, कशा गोष्टी करायच्या, याच्यासाठी इसीलिए तो इसी का अरेंजमेंट किया गया है. आणि या सगळ्या गोष्टी आपण या सगळ्या ह्याच्यातून बघणार आहोत. हे मानसशास्त्र जर बघायचं असेल तर सगळ्यात भारी पुस्तक बघा. खाली दिलेलं आहे मी, सगळ्यात भारी पुस्तक की ज्याच्यातून सगळ्या गोष्टी होणार आहेत. शैक्षणिक मानसशास्त्र, डॉक्टर होना जगताप सर. याच्याशिवाय कुठलंही पुस्तक तुम्ही वापरूच नका. कारण ह्याच्यामधून सगळ्या गोष्टी ऑलरेडी जो कन्सेप्ट आहे आणि जो कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्ट सगळ्या त्या पुस्तकामध्ये आलेल्या आहेत ऑटोमॅटिकली. फक्त ते तुम्हाला काढता आल्या पाहिजे. कारण डीएड आणि बीएड प्रत्येकाचं सिलेबस बदललेला आहे. प्रत्येक बीएड कॉलेजवरती सिलेबस बदलला आहे. प्रत्येक युनिव्हर्सिटीचं वेगळं आहे आणि इथं विचारलं जाणारं हे वेगळं आहे. त्याच्यामुळे तो माहित पाहिजे. आणि शैक्षणिक माणसाचं डॉक्टर होना जगतापच्या पुस्तकामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी कव्हर होतात. हे आपल्याला माहित पाहिजे. मग ऑथेंटिक काय आहे. आता गणिताचा प्रकारचा जो भाग आहे गणिताचा प्रकार, आता गणिताचं माझं कधी जुळलं नाही सर, मला कधी गणित समजलं नाही, माझं गणिताचे पटलं नाही. आता जे गणिताचे शिक्षक आहेत त्यांचं गणिताचं चालतं, पण माझं काही गणिताचे कधीच पटलं नाही. अशा विद्यार्थ्यांचं या जर 2-4 दिवसामध्ये होणार आहे का. मग व्हायचं असेल तर त्याने नेमकं कशा पद्धतीचा अभ्यास केला पाहिजे, कुठली पुस्तकं रेफर केली पाहिजे, हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. लक्षात घ्या, मूलभूत संबोध आहेत हो. संख्या, संख्येचे प्रकार, मग तुमचं जे छेद आहे, छेदावरचे प्रश्न आहेत, त्यांची बेरीज वजाबाकी, बाकी भागाकार, छेदाचा लहान मोठेपणा असेल, मग काही वर्तुळ असतील, मग जॉमेट्री आहे, ते भूमितीमध्ये काही प्रश्न आहेत, मग त्याच्यावर नेमकं कुठलं आहे, गोल असेल, चौकोन, त्रिकोण, आयत, ह्या सगळ्यांचं मग परिमिती असेल, त्यांचं मग क्षेत्रफळ असेल, या सगळ्या गोष्टी यांचे कुठले पाठ करायचे, नेमकी सूत्र कुठली आहेत, हे जे सगळ्या गोष्टी आहेत ना, तंतोतंत पाठ पाहिजे. मग याच्यासाठी नेमका आपण अभ्यास कसा केला पाहिजे. गणितामध्ये सगळ्यात सोप्या पद्धतीने गणित शिकवला गेला तो म्हणजे पंडित आणि सरांच्या संपूर्ण अंकगणित या पुस्तकात. आणि हे जर पुस्तक तुम्ही हँडल करत असताना याच्यामध्ये जवळजवळ भरपूर कंटेंट आहे. मग ते घ्यायचं नाही आपल्याला. आपण मी मग सांगितल्याप्रमाणे पेपरमध्ये कुठल्या गोष्टीला फोकस केलाय तो त्याच्यात टिक मार्क करायचा, तीच गोष्टी आपोआप आपण कव्हर करत जायचे. आता त्याच्यामध्ये पडलेला आहे मागचे प्रश्न आहेत. आता हे बघा, आपल्याकडे वेळ कमी असल्या कारणामुळे मी थोडं तुम्हाला फास्ट घेतोय. आपल्याकडे ऑलरेडी वेळ कमी आहे. सरांनी मला फक्त 1 तासाचाच वेळ दिलेला आहे. त्या तासामध्ये मला कव्हर करायचं आहे. आता हा जो भाग आहे परिसर अभ्यासाचा वगैरे, या परिसर अभ्यासामध्ये मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं. परिसर अभ्यासामध्ये काय येतं, इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान आणि पर्यावरण यांचे मूलभूत संकल्पना. आणि याच्यासाठी काय रेफर करायचं, पहिली त्याची पाचवी. मग याचा सिलेबस आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, जो आपल्याकडे ऑलरेडी तयार आहे, रेडीमेड आहे. आणि ते आपल्याला कळलं पाहिजे, तो आपल्याला सोडवता आला पाहिजे. तो एकदा जमला की संपलं. आपल्याला सिलेबस सगळ्यात महत्वाचा आणि तो येणं गरजेचं आहे. त्याच्यावरती करणं सुद्धा गरजेचं आहे. आता याच्यासाठी संदर्भ पुस्तकं दिलीत बघा. शालेय स्तरावरील इयत्ता 12वी पर्यंतची पुस्तकं प्लस सगळ्यात महत्वाचं पुस्तक मी इथं रेफर केलेलं आहे बघा. आता ही सांगायला सुद्धा लोक माणसं काही ना काही एक्स्ट्राची घेतात. आपण या ठिकाणी या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला फ्रीमध्ये सगळ्या गोष्टी देत आहोत. हे सगळं करत असताना परिसर अभ्यासाला सगळ्यात भारी पुस्तक सामाजिक शास्त्र, जे एकनाथ पाटील सरांचा ठोकळा आहे त्याच्यातून, आणि पर्यावरण म्हटलं तर तुषार गोरपडे यांचं पर्यावरण परिस्थिती पुस्तकातून तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळून जातात. तर त्याच्यासाठी या गोष्टी पाठ करणं, वाचणं, मग फोकस कशावर केलं, इतिहासावर नेमकं कुठले प्रश्न विचारतात, ब्रिटिशावर कुठलं आहे, सुधारणात्मक कोण आहेत, मग नेते कुठल्या नेत्यांचं, कुठल्या संस्थेचं, कुठल्या पुस्तकाचं, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं माहित असणं गरजेचं आहे. तो एकदा सिलेबस कळला, सगळ्यात लक्षात घ्या, कुठल्याही पेपरचा अभ्यास करत असताना सिलेबस खूप महत्वाचा असतो. सिलेबस किंवा काही होत नाही. आणि सिलेबस एकदा कळला, सगळ्या गोष्टी प्रॉपर होऊन जातात. आणि हे सगळ्या गोष्टी आपण ह्या ठिकाणी तुम्हाला देणार आहोत. ह्या गोष्टी देत असताना हे बघा, दुसऱ्या याचा पेपर आहे, दुसऱ्या पेपरचा हा सिलेबस सेम कंटेंट मध्ये आहे. ठीक, ओके. आता या ठिकाणी बघा, लक्षात घ्या,
सरांनी थोडी परवानगी पण दिली की सर वाढवून द्या तुम्ही खूप छान पद्धतीने समजावून सांगताय असं सरांचं म्हणणं आलं आणि ते म्हणतायत की विद्यार्थ्यांना ही गोष्टी व्यवस्थितरित्या कळल्या पाहिजे असं गडबड करून जमणार नाही विद्यार्थी आपल्याला यशस्वी करायचे आहेत दुसरं काही नाहीये त्यामुळे सरांनी मला वेळ पण वाढवून दिला त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार आणि नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे यात काही शंका नाहीये कारण आता या ठिकाणी अजून काही गोष्टी मी क्लिअर करू इच्छितो की ज्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळणारच आहे लक्षात घ्या पहिली गोष्ट मी काय सांगितली प्रॉपर प्लॅनिंग प्रॉपर प्लॅनिंग ज्या दिवशी किंवा जिथं होईल त्या ठिकाणी किंवा त्या गोष्टीमध्ये प्रॉपर प्लॅनिंग एकदा झालं की तुम्हाला यश मिळणारच आहे पेपर एकचा जर तिथं अभ्यास केला किंवा ती पुस्तकं तिथं पेपर दोनला सरकण्यापूर्वी पेपर एकच्या संदर्भात थोडं सांगतो बघा की आता आपण एवढी पुस्तकं बघितली एवढ्या सगळ्या गोष्टी बघितल्या मग 30 दिवसामध्ये मॅनेज कसं करायचं सर तुम्ही एवढी मोठी पुस्तकं सांगितली एवढं मोठं कंटेंट आहे हाऊ टू मॅनेज सगळ्यात महत्वाचं ते मॅनेज करता आलं पाहिजे आणि मग सर माझी नोकरी आहे माझं हे आहे मग ते आहे अरे बाळांनो अरे लोकांनो अरे मित्रांनो हं की तुम्हाला जर परमनंट नोकरी पाहिजे असेल परमनंट नोकरी पाहिजे असेल ती बिन पैसे भरता तर आताच्या 500 किंवा 1000 2000च्या नोकरीकडे बघू नका तुम्हाला तुमचं करिअर घडवायचं आहे तुम्हाला तुमच्या आयुष्याला उभार द्यायचा आहे हं आणि हे करत असताना तुम्हाला आत्ताची मोहमायापासून बाजूला होता आलं पाहिजे काय घेऊन बसले नोकरी आज नाही तर उद्या परत मिळेल आणि तुम्ही टीईटी पास झाल्यावर तुमच्याकडे राहण्याच लागणार त्याला काय कुठल्या ना कुठल्या संस्थेवर कुठं ना कुठं आणि परत तुम्ही टीआयटी दिली की तुम्ही बिल बघा ह्याचे बिल पैसे भरता डायरेक्ट तुम्ही कुठं ना कुठे जॉईनिंग होतात आणि गव्हर्नमेंटनं सांगितलंय नुकतंच आता ते जाहिरात पण दिली आहे गव्हर्नमेंटनं की आम्ही 24,000 भरती काढणार आहोत अजून पहिल्या आम्ही 19,000 भरलेले पवित्र पोर्टलनुसार अजून 24,000 जागा काढणार आहेत त्याच्यासाठी ते टीईटी घेत आहेत टीईटी झाले की टीआयटी काढणारच आहे मग हे लागोपाठ जर परीक्षा आल्या तर आपण ते नोकरी महत्वाची आहे का हे सगळं महत्वाचं आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे म्हणून म्हणतो ना मानसिकता लय महत्वाची आहे मेंटॅलिटी ती एकदा जमली की संपलं आणि त्याच्याशिवाय काही होत नाही आणि हेच अभ्यास करत असताना टीईटीचा हा अभ्यास करत असताना पेपर एकचा अभ्यास करत असताना टीईटीचा तो बघा पुस्तकाची मांडणी आणि तुम्ही जॉईन कुठे झाले असाल क्लास करत असाल तर त्याच्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं गरजेचं आहे नुसतं वैयक्तिक अभ्यासातून काही होत नाही तर तुम्हाला गायडन्सची गरज असते आणि तो गायडन्स जर प्रॉपर झाला यश नक्कीच असतं आणि त्या गोष्टीसाठी ह्या काय आता आपण बघतोय की पेपर एक मध्ये एवढी पुस्तकं सांगितली पण राणे सरांचं असू दे मोठं पुस्तक आहे मग गणितालाच मी दिवसभर घेऊन बसलो तर कसं व्हायचं म्हणून मी तुम्हाला सांगितलं की सॉल्ट अनालिसिस करता आलं पाहिजे हा तुमच्यामध्ये शक्तिस्थानं बलस्थानं ज्याला आपण म्हणतो ती ओळखता आली पाहिजे मला इतिहास येतो का मला भूगोल येतो का मला राज्यशास्त्र येतो का मला विज्ञानामधलं काय येतं मला गणितामधलं काय येतं माझं गणित चांगलं आहे माझं इंग्रजी चांगलं आहे का मराठी कितपत माझं चांगलं आहे आणि माझं ज्याला मी शस्त्र म्हणतो ते बालमानसशास्त्र माझं कसं आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे मग मी वेळ कोणाला जास्त दिला पाहिजे हे ज्याला जमतं ना त्याला म्हणतो आपण सॉल्ट अनालिसिस कार्यक्रम व्यवस्थित झाला पाहिजे आणि आपल्या अभ्यासाचं आपल्या गोष्टीचं नियोजन करता आलं पाहिजे त्यामुळे मला काय येतं आणि काय येत नाही या गोष्टी जिथपासून किंवा जिथपर्यंत क्लिअर होतील तेवढ्या सगळ्या गोष्टी तुमच्या यशाकडे घेऊन जाणार आहे समजतं इथपर्यंत माझा आवाज येतोय सगळ्यांपर्यंत सगळे जागे आहेत येस और नो काहीतरी म्हणा नाही तर मी एकटाच बदलत चाललंय तुम्ही आहे येस का नाही माझ्या पाठीमागं आहे का नाही हेही मला माहित नाही मी सांगतो ते कळतंय का नाही हेही मला माहित नाही काहीतरी म्हणत चला यस नो होय नाही कळतंय नाही कळत येस सर. We all समजलं understand your language, sir. हा कोण तर काय म्हणले आणि गप्पच झाले बघा अंडरस्टँडिंग होत असेल तर चांगली गोष्ट आहे अंडरस्टँडिंग होत नसेल तर थोडं Yes, मला sir. पण विचार करू दे कंटिन्यू Yes, पुढे sir. We all understand. अंडरस्टँड ना हा नसेल तर असं व्हायचं तुम्ही स्टँडला Yes, मी sir. बस तुम्ही स्टँडला मी बसमध्ये बस गेली की No, sir. We all understand it. हा ऐसा नाही होणं आहे म्हणजे मला ह्या गोष्टीवरून आठवलं का नाही आता काय झालं माहितीये का आता तुम्ही असं म्हणलं म्हणून मला असं सांगावंसं वाटतं आणि घडलं काय बघा की टीईटीचा अभ्यास किंवा टीईटीच्या परीक्षा आणि टीईटीच्या परीक्षेच्या संदर्भात असणारा सिलेबस म्हणजे ही माझ्या बाबतीमध्ये घडलेली घटना
काय घटना घडली बघा. एक काय होतं, एक गाव होतं आणि त्या गावामध्ये एक मुलगा राहत होता आणि तो मुलगा खूप हुशार होता आणि मात्र त्याचं लक्ष खेळावर होतं. खेळ माहिती ना तुम्हाला, प्ले. आता त्या खेळावर होतं. पण खेळावर त्याचं काय होतं की तो उचापात्या करणार, त्याला खेळ असं उड्या बिड्या मारायच्या असा आवडायच्या. मग गावातले लोक वैतागली होती, एवढं काय खेळतो बाबा, शाळात हे कर ते कर, ते पोरगं काय ऐकायचं नाही आणि त्याचं एकच घेऊन बसायचं, कसं करायचा, उड्या मारायचा हे करायचं. मग कोणीतरी म्हणलं तू एवढ्या भाड्या उड्या मारतोय तर कुठल्या तरी स्पर्धेत भाग घेऊन उड्या का बरं मारत नाही तिथं. असं म्हणल्यावर मग त्याच्या डोक्यातली टूप पेटली आणि मग त्यानं मग ठरवलं की आपण उड्या मारूया. आता मग ते उड्या मारण्यामध्ये दोन प्रकारच्या उड्या असतात, एक लांब उडी आणि दुसरी उंच उडी. मग त्याला कोणीतरी सांगितलं की उडी मारायची असेल, तुला उडीच मारायची असेल तर अमुक अमुक गावामध्ये लांब उडीचं एक स्पर्धा आहे, त्या स्पर्धेत भाग घे. मग ह्यानं काय कोणीतरी सांगितलं म्हणून अमुक अमुक तारखेला आहे म्हणून त्यानं सांगितलं आणि ह्यानं लांब उडीची तयारी चालू ठेवली. उठल्या बसल्या लांब उडीचा दान उड्या मारा लागला. आता ह्याच्या उड्या बघून गावकऱ्याला वाटलं की हे मोठं बलदट बक्षीस आपल्याला घेऊन येत आहे आणि ठरलेल्या वेळेनुसार खूप 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 मेहनत घेऊ लागला. तुमच्यासारखं तुम्ही कसं परीक्षेचा अभ्यास करताय तसं खूप 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 अभ्यास करू लागला. भयानक रात्रंदिवस नुसतं उडी, लांब उडी. आणि मग ठरलेल्या दिवशी तो त्या गावामध्ये गेला आणि रजिस्ट्रेशन चालू होतं आणि त्याला सांगितलं की लांब उडीमध्ये भाग घ्यायचा आहे. मॅडमने त्याच्याकडे बघितलं की सर, ही आपली स्पर्धा जी आहे का नाही ती लांब उडीची नसून उंच उडीची आहे. ते पोरगं घाबरलं. मी तर लांब उडीची तयारी केली. आपलं असं होऊ नये. आलं का लक्षात? आपण अभ्यास केला, पेपर मध्ये काय झालं, ज्या सिच्युएशन एवढं मेहनत केली ती सगळी पाण्यात गेली का नाही. म्हणून सिलेबस खूप महत्वाचा आहे आणि सिलेबस नुसार पुस्तकं खूप महत्वाची आहे आणि तो सिलेबस जो प्रॉपर असतो का नाही तो प्रॉपर डिस्प्ले केला तुमच्या वेबसाईट वरती महाराष्ट्र परीक्षा परिषदेनं. फक्त पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी आणि 12वी पर्यंतच्या अशा असं वापरा म्हणून. मग नेमकं काय वापरायचं, मग कसं करायचं, हे सगळं शोधून घेता आलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला मार्गदर्शनाची गरज असते आणि ते आपण या ठिकाणी तो मार्गदर्शन, तो सिलेबस, कंटेंट ऑलरेडी आपल्याकडे दिली आहे. आपल्याकडे एक ऍप्लिकेशन आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही रोज सराव करू शकता. रोज तुम्हाला भरपूर असे प्रश्न मिळतात. म्हणजे आपल्याकडे जवळ-जवळ 10,000 प्रश्नांचा संच आहे. किती? 10,000 प्रश्नांचा संच आहे. रोज जो कंटेंट शिकवला जातो त्याच्यावर प्रश्न विचारले जातात, ते तुम्ही सोडवायचं. आठवड्याला तुम्हाला 150 मार्काचा पेपर दिला जातो. त्याच्यावर तुमचा स्कोर चेक केला जातो. तुम्हाला वैयक्तिक गाईडन्स केलं जातं. तुम्ही किती अभ्यास करताय, कसा अभ्यास करताय, हे तुमच्या दिलेल्या ऍप्लिकेशनवरून आम्हाला कळतं. कारण त्याच्यामध्ये तुमचा प्रत्येकाचा ईच अँड एव्हरी स्टुडंटचा परफॉर्मन्स कळतो. मग त्याच्यानुसार आम्हाला गाईड करता येतं, तुम्ही कुठं अडकताय, कुठं काय कमी पडताय, या सगळ्या गोष्टींची माहिती आम्हाला वैयक्तिक देता येते. त्याच्यामुळं तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ न घालवता तुम्हाला लवकरात लवकर अशा चांगल्या क्लासमध्ये जॉईन होऊन तुम्हाला ह्या गोष्टी करता आल्या पाहिजे. आता इथं पेपर 2 तर तुम्हाला दिसतंय 150 मार्काचा आहे. 2.5 तास. 2.5 तास म्हणजे परत ते 150 मिनिटाचं आहे. एकूण 150 मार्काचा पेपर 150 मिनिटामध्ये सोडवायचा आहे. याच्यामध्ये सुद्धा थोडा बदल आहे. इथं 4-5 सेक्शन नसून फक्त 4 सेक्शन आहेत. पेपर 1 ला 5 सेक्शन आहेत, तर पेपर 2 ला 4 सेक्शन आहेत. आता याच्यामध्ये बघा, बालमानसशास्त्र 30 मार्कासाठी, भाषा 1 30 मार्कासाठी, भाषा 2 30 मार्कासाठी आणि जे बीएससी वाले आहेत यांच्यासाठी गणित आणि विज्ञान हे 60 मार्कासाठी आहे. किंवा जे बीएससी वाले बीए वाले आहेत त्यांना सामाजिक शास्त्र हे 60 मार्कासाठी आहे. असं कुल मिला के 150 मार्कांचा पेपर तुमच्याजवळ आहे. मग तुम्हाला जो पेपर दिला जाईल मेन बुकलेट, त्याच्यामध्ये हे दोन्ही पण असणार आहेत. गणितचा पण सेक्शन असणार आहे आणि समाजशास्त्राचा पण असणार आहे. म्हणजे इथं पर्यंत एक प्रश्न जे आहे तो डबल डबलदा येणार आहे. मग तो आपला कोणता आहे, तो कसा आहे, तो कसा शोधायचा, तो कसा काढायचा, हे पण तुम्हाला आलं पाहिजे. कारण आपण जे गणित आणि विज्ञान सोडवणार आहोत त्यांचा प्रश्न क्रमांक 91 ते 150 चालू होणार आहे आणि सामाजिक शास्त्राचा सुद्धा 91 ते 150 आहे. मग तो 91 ते 150 आपला कोणता आहे? कारण 91 ते 150, 91 ते 150 हे 2 वेळा प्रश्न तुमच्या मेन बुकलेट मध्ये येणार आहेत. मग हे बुकलेट मध्ये 2 आले की कन्फ्युज होऊ नये. आपण भरपूर अभ्यास केलाय, पेपर सोपा चाललाय, पण तुम्ही गणिताचे प्रश्न वाचताय आणि त्या ह्याच्यामध्ये लिहिताय आणि तुमचं आहे समाजशास्त्राचं. कसं व्हायचं?
मग ते कसे ओळखायचे, आपले कुठे आहेत, ते कुठे आहेत, याच्यासाठी सराव महत्वाचा आहे. मग हे सराव करत असताना सुद्धा तुम्हाला त्या प्रॉपर गोष्टीचा करता आला पाहिजे. ओएमआर शीट मध्ये गोल करता आलं पाहिजे. मग ओएमआर शीट मध्ये एकदा गोल करण्याची सवय लागली. काही विद्यार्थ्यांना कशी सवय आहे, ओएमआर शीट मध्ये काही विद्यार्थ्यांना गोल करण्याची कशी सवय आहे की ओएमआर शीट मध्ये गोल गोल असे करतात की मी पहिलं पेपरवरच पेपर सोडवणे आणि शेवटी 10 मिनिटामध्ये गोल करणे. शेवटच्या 10 मिनिटामध्ये गोल होत नसतो, लक्षात घ्या. तिथं वेळ होऊ लागतो, गोल करण्यासाठीच तो वेळ लागतो, प्रॉपर गोल करावा लागतो. तो बघतोय एकीकडे, म्हणजे ते तिरळ्या माणसासारखं होऊ नये, बघते जिलबीकडे घेते पेढा, है नाही, असं होऊ नये. सेम तसं होतं, कारण एकदा का तुम्ही प्रश्न 2 बघितलं, त्याचा ऑप्शन 3 बघितलं आणि गोल करताना मात्र 4 वर केलं, तर तुमचे मार्क गेले का नाही. मग प्रॉपर गोल कसा करायचा, ते गोल करताना काय काळजी घ्यायची, एकदा गोल चुकलं की कुठल्या गोष्टी पाळल्या पाहिजे, कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजे, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आता इतिहामध्ये पेपर 2 मधला हा जो मानसशास्त्र आहे, या मानसशास्त्रामध्ये जे प्रश्न आहेत ते मगा सांगितल्याप्रमाणेच आहेत. मात्र इथं जे वयवर्ष आहे ते 11 ते 14 वयोगटातील आपली मुलं आहेत, त्यांना लक्षात ठेवून मग किशोरावस्था, त्याची वैशिष्ट्य, त्याच्यानुसार ना मग सगळ्याच गोष्टी, मग विशेष गरजा असणारी बालकं, त्यांची गुणवैशिष्ट्य, शालेय आंतरक्रिया, मग एक उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्य काय आहे, या सगळ्याचा वापर पेपर 2 मध्ये या मानसशास्त्रावरती होणार आहे. आणि गणित आणि विज्ञानासाठी हे 60 गुणच आहेत. 30 मार्क तुमच्या गणितासाठी आहे, 30 मार्क विज्ञानासाठी आहे. याच्यामधला आपला टोटल कंटेंटवर असणार आहे. याच्यावर कसल्याही प्रकारचं पॅडॉलॉजीवर फोकस नसणार आहे, लक्षात घ्या. मग पॅडॉलॉजी उगाच वाचायची, उगाच पुढे सरकायचं म्हणजे मोठं काम केलं असं नाही आहे. पॅडॉलॉजीवर एवढा फोकस होत नाही. मग याच्यावर तुमचं मूल्यमापन असतं किंवा या गणितावरती नेमकं कसले प्रश्न असतात, गणितावर कशावर फोकस केला जात आहे. तुम्ही जो ओल्ड क्वेश्चन पेपर हँडल केले तर कुठेही पॅडॉलॉजी येत नाही, कुठेही पॅडॉलॉजी येत नाही. अध्यापन शास्त्राचा कुठं संबंध येत नाही. टोटली कंटेंट बेस्ड आहे. त्याच्यामुळे तर पेपर अवघड वाटतो ना आपल्याला. आपल्या मनासारखा एकही प्रश्न नसतो. गणिताचं माझं कधी जुळलं नाही. ते टक्केवारी, ती शेकडेवारी, काळ, काम, अंतर, वेग, त्यानंतर लसावी, मसावी, कसोट्या, ते मग भूमितीमध्ये काही प्रश्न, आपलं त्याचं जमलं नाही तर आपल्याला मार्क पैकी मिळतील का. मग कसं जमवून घ्यायचं, कमी वेळेमध्ये ते कसं समजून घ्यायचं, मग त्याला काही ट्रिक आहेत का, मग त्या ट्रिकांचा वापर कसा करायचा, क्रमवार संख्या कशा काढायच्या, नैसर्गिक समक्रमवार संख्यांची बेरीज दिली तर ती कशी काढायची, पटीत दिली तर ती कसं काढायची, एखाद्या संख्येला या 12 13 28 235 भाग जातो का नाही, वर्गमूळ कसं काढायचं, कमी वेळेमध्ये घनमूळ कसा काढायचं, हे सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपल्याला ते तज्ञ लोक शिकवत नाही, तज्ञ पद्धतीने शॉर्टकट सांगत नाही, तोपर्यंत कुछ भी नाही होतं, लक्षात घ्या. म्हणजे गाढवी काम करून जमणार नाही आपल्याला, तर स्मार्ट वर्क आपल्याकडे असलं पाहिजे. सेम समाजशास्त्राचं पण तसंच आहे. समाजशास्त्रामध्ये 3 विषय आहेत, भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, आणि या तिन्हीचा पण तुम्हाला अभ्यास करायचा आहे, समतोलाचा अभ्यास करायचा आहे. No battery, please charge. मग नेमकं कशावर प्रश्न दिले जातील, कसे प्रश्न दिले जातील, त्याच्यावर नेमकं काय फोकस केलेला आहे, हे तुम्हाला कळलं पाहिजे, हे तुम्हाला समजलं पाहिजे, तर काही क्लिअर होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे. मग इतिहास इतिहास इतका सोपं नाही, भूगोल तितका साधा नाही, आणि राज्यशास्त्र काही सापड सोपं केलं नाही. मग हे सगळं सगळं सोपं सोपं नाहीये, तर मग काय करायचं. इतिहासामध्ये एक प्रश्न ठरलेला आहे, विविध संस्था आहेत, संस्थांचे लोक आहेत. भूगोलामधला एक प्रश्न ठरलेला आहे, तो म्हणजे तिथे एक चित्र दिलेलं आहे खाडीचं, त्याच्यामध्ये ते जलप्रवाह कुठल्या भागाला काय म्हणतात हे माहित असलं पाहिजे. काही प्रश्न जसे तसे येतात, मग ते कोणते येतात, हरिहरेश्वराचं मंदिर कुठं आहे, असे प्रश्न असतात. खाऱ्या पाण्याचं खाऱ्या पाण्याचं सरोवर, गोड्या पाण्याचे सरोवर, हं? असे प्रश्न जे येतात ते प्रश्न नेमके कुठले आहेत, काय आहे, मग काही प्रश्न देतात त्याचा क्रम लावायला सांगतात, ते पण आपल्याला घेता आलं पाहिजे, तो सोडवता आलं पाहिजे. मग या सगळ्याची आपली जी काही काठिण्य पातळी आहे, ही काठिण्य पातळी तुम्हाला या ठिकाणी इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांची म्हणजे पाठ्यपुस्तकावरती असणार आहे. आणि हा आपला पेपर तुम्हाला पास होण्याचा प्रत्येक सेशन मध्ये जर तुम्ही कमीत कमी 12, 18, 20 जर मिळवले तर 90 मार्क करता आला पाहिजे होता. इथं थोडं हे बेरीज चुकलेली आहे. हे जर तुम्हाला 18, 20 तुम्हाला मार्क मिळवता आली पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी कव्हर करण्यासाठी
तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगायची झाली, हे पेपर बघा खूप लांबचं नाही आहे. हे 17 सप्टेंबर 2024 आहे. एडिशन बघा. शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा होतोय. टीईटी परीक्षा होणार 10 नोव्हेंबरला. राज्यात शिक्षकांची 24,000 पदे भरली जाणार आहे. किती भरली जाणार आहे? 24,000 पदे भरली जाणार आहे. आणि याच्यामध्ये यांनी सांगितलंय की या पार्श्वभूमीवर आम्ही 2024 ला पेपर घेणार आहे आणि ते झाल्यानंतर आम्ही शिक्षक भरती परीक्षा काढणारच आहोत, असं आश्वासन याच्यामध्ये राज्य शासनाने दिलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ही चांगली संधी आलेली आहे. आणि अजून एक चांगली संधी काय आहे, जर प्लॅन ए नाही सक्सेस झालं तर बी आहे. आता इथे ए आणि बी काय आहे, एक पहिलं म्हणजे सीईटी आहे ए. जर ह्याच्यात पास नाही झालं तर सीटीटी तर होऊया. जर तुम्ही कुणी सीटीटीचा प्लॅन भरणार नाही तर तुम्ही सीटीटीचा भरा आणि काही करून पास होण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला या सगळ्या गोष्टी आहेत त्याचं कारण आहे. तर आपण या सगळ्या गोष्टीमध्ये ऑनलाईन क्लासेस घेत आहोत, त्यात काही अडचण नाहीये. आपले मित्र प्रवीण कासार सर हे क्लासचं अरेंजमेंट केलेलं आहे, की ते वर्षानुवर्ष चालत आलेलं यशाची परंपरा जपणारं जे क्लासेस आहे यांनी आतापर्यंत आपल्या ह्याच्यामधून हजारो विद्यार्थी क्वालिफाय केलेले आहे, जे तुमच्या डिस्प्लेवरती दिसत आहे. या विद्यार्थ्यांनी यश मिळवलेलं आहे. या विद्यार्थ्यांनी यश मिळवलं आहे. ह्याच्या चौकोनामध्ये जे फोटो दिसतोय, या फोटोमध्ये आपल्याला जर यायचं असेल, या फोटोमध्ये आपल्याला जर बघायचं असेल, या फोटोमध्ये आपल्याला जर दिसायचं असेल, त्या फोटोमध्ये आपल्याला दिसायचं असेल तर नक्कीच तर नक्कीच तुम्हाला नक्कीच तुम्हाला हा क्लॉथ जॉईन करायला काही अडचण नाही आहे. का तुम्हाला इथं या फोटोमध्ये तुम्हाला स्वतःला बघायला आवडणार नाही? या फोटोमध्ये स्वतः आपण असले पाहिजे असं वाटत नाही? आपला पण असा फोटो लागावा, आपण पण अशी परीक्षा उत्तीर्ण व्हावी, असं तुम्हाला वाटत नाही का? असं तुम्हाला वाटत नाही का? हं? ह्या क्लासची वैशिष्ट्य तुम्ही बघतायत. हं? प्रत्येक विषयासाठी तज्ञ शिक्षक आहेत आपल्याकडे. प्रत्येक आठवड्याला आपण टेस्ट सिरीज घेतोय. मराठी इंग्रजाचे व्याकरणाचा कमी वेळेत सराव करून घेतोय. शिकवतोय प्लस सराव करून घेतोय. टेस्ट देतोय, सराव टेस्ट देतोय. मोफत ऑनलाईन क्लास दिले जातील तुम्हाला. आपलं ऍप्लिकेशन आहे, त्या ऍप्लिकेशन मध्ये एखादं ऑनलाईन लेक्चर तुमचं मिस झालं तर तिथे रेकॉर्डेबल तुम्हाला बघायला मिळेल. मानसशास्त्रासारखा विषय बेसिक पाया तुमचा मजबूत करणार आहे आपण. समाजशास्त्रातून मार्क वाढवण्यासाठी तुमचा सराव घेतला जाईल. त्याच्यामध्ये भरपूर अशा ट्रिक्स आहेत, त्या ट्रिक्स दिल्या जाईल. गेस्ट लेक्चर्स असतात. अभ्यासाला योग्य तुमच्या दिशा देण्याचं काम करू. हं? कमी वेळेमध्ये पेपर कसा सोडवायचा आणि हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे एका महिन्यामध्ये आपण अभ्यासाची तयारी नेमकी कशी करायची, या सगळ्यांचा वापर तुम्हाला ह्या क्लासमध्ये करून दिला जाईल. हे लक्षात घ्या. सद्यस्थितीला बाहेर एवढे मोठे क्लासेस वाले फी घेतात आणि आपण तो फक्त आणि फक्त माफक दरामध्ये या ठिकाणी तुम्हाला देत आहोत, लक्षात घ्या. आणि आपली जी फी आहे ती म्हणजे लक्षात घ्या, ती आहे 3600. ती आहे 3600. परंतु आपल्याला ज्यांनी इथं प्रोत्साहित केलं, की माझी मुलं आहेत म्हणून सांगितलं, असे आपले शिंदे सर, त्या शिंदे सरांकडे बघून किंवा या शिंदे सरांच्या विद्यार्थ्यांसाठी आपण हा क्लास फक्त आणि फक्त 3,100 रुपयामध्ये देत आहोत. किती देत आहोत? 3,100 रुपयामध्ये देत आहोत. त्या गोष्टी आपण तुमच्याकडून कव्हर करून घेतल्या जातील. तोही फक्त माफक आहे. 3600 रुपयाचा कोर्स आपण फक्त 3,100 रुपयामध्ये देत आहोत. तेही आजच्या आज जे विद्यार्थी या ठिकाणी ऍडमिशन करतील त्यांच्यासाठी, जे विद्यार्थी आजच्या आज आपल्याला या ठिकाणी जे हे करतील त्यांच्यासाठी आहे. आणि त्यांच्यासाठी समोरच नंबर दिलेला आहे फोनपेचा आणि क्यूआर कोड पण दिलेला आहे, तो तुमच्या समोर डिस्प्लेला दिसतोय. कासार सर, कासार सर. बोला सर बोला. हॅलो, माझा आवाज येतोय का? हा प्रदीप सर, येतोय सर. ऑडिबल? हा यस सर. हा, 9049 9049 70 68 23.
तर विद्यार्थी मित्रांनो, खास शिंदे सरांच्या आग्रहास्तव आपण आजच्या या विशेष उपक्रमाचं आयोजन केलं होतं आणि तुम्ही सगळ्यांनी देखील एवढा विशेष प्रतिसाद दिलेला आहे. आम्ही फार आनंदित आहोत. तर तुम्हाला तुमच्या यशाची वाट नक्की करायची असेल, तुम्हाला नक्की यश मिळवायचं असेल, बिगर पैशाची सरकारी नोकरी मिळवायची असेल, तर ही सुवर्ण संधी आहे. सरकार देखील उत्सुक आहे लोकांना घ्यायला. 24,000 जागा भरणार आहे. आत्ताच तुम्हाला 19,000 मुलं भरली गेली आणि तुमच्या पुढं सुदैवानं, योगायोगानं, हे काही कुठला ठरवून झालेला आजचा कार्यक्रम नाहीये. नियतीनं तुमच्या पुढे हे ताट मांडून ठेवलेलं आहे. याची गंमत, याची मजा, याचं यश तुम्ही चाखू शकता. यासाठी तय्यब सरांनी देखील तुम्हाला सांगितलं की आम्ही सरळ सरळ आजच्या या मीटिंगसाठी घसघशीत असा 500 रुपयांचा डिस्काउंट आपण जाहीर करतो आहोत. 3,100 रुपयामध्ये तुम्ही आजच्या ऍडमिशन करू शकता. तुम्हाला असं वाटत असेल की मागचं रेकॉर्डिंग काय सर, तुम्हाला मागचं सगळं रेकॉर्डिंग मिळून जाणार आहे. सगळी तयारी करून घेतली जाणार आहे. सगळा सिलेबस पूर्ण करून घेतला जाणार आहे. आणि आपल्या क्लासचं वैशिष्ट्य आपण 90% आपल्याकडे मुलं सक्सेस होतात. तर त्या 90% तुमचं नाव येण्यासाठी आजच तुम्ही पुढाकार घ्या. आणखी एक गोष्ट सांगायची आहे तय्यब सरांच्या आणि शिंदे सरांच्या साक्षीनं, की आत्ता तुमच्या खात्यावर 3,100 नसतील तर हरकत नाही. तुम्ही फक्त 500 रुपये भरून तुमचं सीट ब्लॉक करू शकता, बुक करू शकता. बाकीचे पैसे तुम्ही उद्या दिले तरी चालू शकतात. तर मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की या यशाकडे निघालेल्या यात्रेमध्ये सहभागी व्हा. समोरचा QR कोड स्कॅन करा किंवा या फोनपे नंबरवर जो लाल रंगामध्ये आहे त्याच्यावर तुम्ही फोनपे रक्कम करू शकता. शिंदे सर, प्लीज आजच्या या मीटिंग बद्दल तुम्हाला ज्या काही तुमच्या भावना आहेत तुम्ही त्या व्यक्त कराव्या अशी मी तुम्हाला विनंती करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आपल्याला एक सुवर्ण संधी आहे. आता नाही तर पुन्हा कधीच नाही. जसं आपण परीक्षा किंवा बीएड ला लाखो रुपये फीस भरून 2 वर्षे खर्च केला आणि तो खर्च करून आणि अगदी ह्या कमी पैशासाठी जर आपण मागं पुढे जर पाहिलो, एका मार्कावरून सुद्धा आपण आपली संधी हुकू शकते. म्हणजे एक एक मार्क कसा महत्वाचा आहे. कोणत्या येण ते म्हणजे कोणत्या प्रकारे आपण मार्क मिळवण्यासाठी आपल्याला कोणता मार्ग उपलब्ध आहे, तो मार्ग उपलब्ध हा एक आहे आपल्याला मार्ग, की या क्लासमध्ये चांगले एक्सपर्ट लोक आहेत, जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने तयारी करून घेत आहेत. आणि मला असं वाटत नाही की 3100 रुपये जास्त फीस नाही. आपण साधारणतः आज 30-31 दिवस जर बघितलं 100 रुपये मध्ये आपल्याला दररोजचे 2-3 तास भेटले. म्हणजे 1 तासामध्ये आपल्याला फक्त 30 रुपये, एका तासासाठी 30-40 रुपये एवढाच खर्च आहे. दररोज आपल्याला किती तास घ्यायचे तर 2-3 तासामध्ये आपली तयारी होते. पहा मित्रांनो, जर आपला एक प्रश्न जर गेला तर पुढे भविष्यामध्ये कधी आपली भरती होईल म्हणून काय सांगता येत नाही. आणि आज जर बघितलं खाजगी संस्थांमध्ये लाखो रुपये द्यावं लागतात, डोनेशन आपल्याला हे करावं लागतं, पेड करावं लागतं. त्या डोनेशन पेक्षा आपण आज 3,000 रुपये, 3100 रुपये काही जास्त नाही असं मला वाटतं. आणि शेवटी कसं आहे, की आपण एक मराठीमध्ये म्हण आहे, घोड्यांना पाणी दाखवण्याचं काम केलं जातं. प्यायचं किंवा नाही प्यायचं हे त्याचं असतं. परंतु माझं असं हे आहे मत, की मी फक्त घोड्यांना चांगलंच पाणी दाखवतो. म्हणजे त्याला पाणी पिण्यास भागच पडते. आणि शेवटी मित्रांनो, शेवटी तुमचा निर्णय आहे. आपल्याला कोणत्या मार्गाने जायचं आणि कोणत्या नाही. एक छोट्या 2 मिनिटाची गोष्ट सांगतो. जसं की आता नवरात्रीचा महोत्सव चालू आहे. देवीला आपल्याला प्रसाद तयार करायचा आहे, की आपल्याला एक गोड भाताची खीर द्यायची आहे. तर काय केलं जातं, एका ताटामध्ये तांदूळ घेतले जातात. ते एक मुठीने घेतात. मुठीमध्ये येत असतात, परंतु त्यातले काही गळून डब्यामध्ये पडतात. मुठीमध्ये फार थोडे बसतात. पुन्हा ते आपल्या ताटामध्ये टाकले जातात. आणि त्या तांदळाचं भाग्य असं असतं, की त्याला वाटतं, की मी जावं म्हणजे प्रसादासाठी. परंतु काय होतं, खडे किंवा किड्याबरोबर ते बाहेर फेकले जातात. आणि त्यांचा तिथं बी काय होतो, योग येत नाही. आणि थोडेच असे असतात, की ते शिजवले जातात आणि त्याच्यातला भात काय होतो, मोजकाच देवीला वाढला जातो. म्हणजे त्याचप्रमाणे आहे किंवा आता हे आपलं सत्र झालं, वर्कशॉप चालू आहे आणि या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, की या नवरात्राचा एक औचित्य समजून, की या जर क्लासमधून जर फायदा होत असेल, तर मला वाटत नाही की आपले पैसे वायाला जातील. निश्चितच आपले पैसे सत्काराला लागतील आणि आपण एवढं करिअर करतो, एवढ्या शिक्षण घेतो, एवढा मार्ग लागतो आणि केवळ या छोट्या गोष्टीमुळे आपण जर पाठीमागे राहिलोत, तर पुन्हा संधी नाही. म्हणजे पहिलंच वाक्य म्हटलंय काय, की आता नाही तर पुन्हा नाही. ठीक आहे. आता मी थांबतो.
आणि आता नंतरचे जे सेशन आहे 8ला सुरू होणार प्राध्यापक बडगुजर सरांचं, ते आता लिंक ग्रुपवर शेअर केलेले आहे. त्या लिंकला क्लिक करून लगेच ते लेक्चर सुरू होत आहे. मी अशी विनंती करतो सर्व विद्यार्थ्यांना, कासार सरांना मी विनंती करतो की त्या क्लासमध्ये सुरू करायला अनुमती द्यावी. ओके सर, तर पुन्हा एकदा मी सगळ्या विद्यार्थ्यांना आवाहन करतो की आज आपण ही विशेष सत्र तुमच्यासाठी आपण आयोजित केलं होतं. तर जास्तीत जास्त मुलांनी या संधीचा फायदा घ्यावा. 500 रुपये भरून तुम्ही आज आपलं सीट बुक करू शकता, किंवा प्रत्यक्ष तुम्ही शिंदे सरांशी जरी संपर्क साधला आणि शिंदे सरांनी तुमची शिफारस केली तर आम्ही तुमचा नक्की विचार करू, कारण त्याची तळमळ ही तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. धन्यवाद तय्यब सर, तुम्ही दिलेलं मार्गदर्शन, तुमचं योगदान आणि तुमचा अभ्यास या मुलांना यशापर्यंत नक्कीच घेऊन जाईल. आणि मंत्र सर, धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. ओके, थँक्यू. सर, एक मिनिटाची क्लिप वाजवायची. प्रवेश 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 डीएड आणि बीएड पदवीधारकांसाठी सुवर्ण संधी. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच CTET या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश मिळवण्यासाठी नवीन सुरू होणाऱ्या बॅच मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा. CTET परीक्षेमध्ये क्लासच्या 100% निकालाची परंपरा जपणारी सोलापुरातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील एकमेव अशी शेख सर यांची ब्रेनी ब्रेजर अकॅडमीमध्ये TET, CTET, TAIT, सेट, नेट, NMMS, केंद्र प्रमुख, केंद्र विस्तार अधिकारी या सर्वच परीक्षांचे कोचिंग क्लासेस एकाच छताखाली डिसेंबर 2022-23 मध्ये झालेल्या CTET केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये ब्रेनी ब्रेजर अकॅडमीचे 40 पैकी 35 विद्यार्थी उत्तीर्ण. डीएड आणि बीएड विद्यार्थ्यांना शिक्षक होण्यासाठी आवश्यक लागणाऱ्या CTET ची नवीन बॅच सुरू. मर्यादित जागा, आजच आपला प्रवेश निश्चित करा. आमच्या क्लासची वैशिष्ट्ये: CDP सारख्या अवघड विषयात 30 पैकी 30 गुण मिळवण्याचं तंत्र अवगत करा. तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग मराठी, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषा विषय सोप्या पद्धतीनं शिकवले जातात. परिसर अभ्यास, EVS आणि सामाजिक शास्त्राचा SS सुपर मॅरेथॉन सराव घेतला जातो. गणित विषयातून स्कोर कसा वाढवावा याचं तंत्र शिकवलं जातं. प्रत्येक आठवड्याला मोटिवेशन पर व्याख्यान, दर 15 दिवसाला तज्ज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं अध्यापन, मोबाईल ॲप्लिकेशनद्वारा PDF सराव पेपर आणि टेस्ट सोडवण्याची संधी, सुसज्ज इमारत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानानुसार वर्गखोल्या. डीएड आणि बीएड पदवीधारकांनो, चला तर मग वाट कशाची पाहतात? आजच CTETच्या नवीन बॅच मध्ये प्रवेश घ्या आणि मोबाईल ॲप्लिकेशन मोफत मिळवा. सरांशी संपर्क साधा आणि आमचा नंबर आम्ही डिस्प्लेला दिलेलाच आहे, तुम्ही आम्हाला नंबर कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद सर. तय्यब सर, मनपूर्वक धन्यवाद. सगळ्यांचे विशेष आभार.